प्रियांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना माझ्या प्रेमाच्या शुभेच्छा। आज कसे आहात? तब्येत ठीक आहे ना? आनंदात आहात का? प्रभू येशू सोबत चालणारी मुले नेहमी आनंदी असली पाहिजेत। समस्या, संघर्ष, अडचणी या सगळ्या आपल्याकडे येणारच, पण त्याच्यामध्येच प्रभू आपल्याला आनंदी, धैर्यवान आणि बळकट करत राहतो। म्हणूनच तो आपल्याला त्याच्यासोबत चालण्याच्या अनुभवात ठेवतो। दररोज येशू सोबत राहा, तुमचे जीवन आशीर्वादित आणि यशस्वी होईल। कधी कधी जिथे आपण राहतो तिथे कुठलाही कारण नसताना लोक आपल्याशी वैर करतात। काही संबंध नसलेले लोकही आपल्याला त्रास देतात, ते आपल्या विरुद्ध बोलतात, आपला आशीर्वाद थांबवायचा प्रयत्न करतात। त्यांचे आणि माझे काय संबंध? मी त्यांना काही वाईट केले नाही। अशा प्रसंगांमध्ये आपल्या आयुष्यात हे घडते। कधी कधी मन थोडे खचते, पण घाबरू नका, एक भक्त असे सांगतो। 2 शामुवेल अध्याय 22 वचन 49। माझ्या विरुद्ध उठणाऱ्यांवर तू माझे वर्चस्व करतोस, बलात्कारी माणसांपासून मला सोडवतोस। प्रभू कसा आहे? तो आपल्या विरोधात उठणाऱ्यांसमोर आपल्याला उंच करतो आणि क्रूर व्यक्तीच्या हातून आपली सुटका करतो। तुमच्या विरुद्ध उठलेले लोक आहेत ना, त्यांच्या डोळ्यांसमोरच परमेश्वर तुम्हाला उंचावेल। यांच्या सर्व कपटयुक्त युक्त्यांपासून तो तुम्हाला वाचवेल आणि काहीही तुमच्यावर येऊ देणार नाही। त्यामुळे घाबरू नका। या विरोध करणाऱ्यांमुळे प्रभूला स्तुती करा, कारण अशा विरोधकांमुळेच प्रभू तुम्हाला अजून अधिक उंचावू शकतो। माझ्या सेवाकार्यात मी हे पाहिलं आहे, विरोध करणारे उठतात, बोलतात, पण परमेश्वर नेहमीच माझ्या सेवेला आशीर्वाद देत आणि उंचावत राहिला आहे। दानियेलच्या 6व्या अध्यायात बघा, दानियेल त्या देशात एक मोठा अधिकारी होता। याच्या सोबत असलेल्या इतर अधिकाऱ्यांना दानियेलबद्दल खूप हेवा वाटत होता। हा कुठून तरी आला, परदेशातून आला, इथे येऊन गुलाम म्हणून आला आणि या देशात मोठ्या पदावर पोहोचला। म्हणून त्याला नष्ट करायला हवे असे म्हणून एक गट लोक उभा राहिला। पर परमेश्वर दानियेलला अजून अजून उंचावत गेला, इतके की इतरांना हेवा वाटावा इतके त्याला उंच स्थान दिले आणि राजाच्या नंतरच्या स्थानावर ठेवला। तरीही एक मोठा षड्यंत्र उभं राहिले आणि त्याला सिंहाच्या गुहेत टाकून मारायचे असे ठरवले, पर परमेश्वराने त्याला वाचवले आणि बाहेर काढले। काहीही करू शकले नाही। परमेश्वर तुमच्या सोबत असेल तर कुणीच तुमचं वाईट करू शकत नाही। हे तुमच्याशी लढतील, पण परमेश्वर त्यांच्या डोळ्यांसमोरच तुम्हाला उंचावेल। म्हणून तुम्ही निराश होऊ नका। ब्रदर अप्पादुराई आपल्या सेवेत होते, आपल्या सोबतच होते। ते देवाच्या राज्यात गेले आहेत। ते बँकेत मॅनेजर किंवा असिस्टंट मॅनेजर म्हणून होते। तेव्हा ते एक जबाबदार अधिकारी म्हणून आले होते। त्यांच्यावर मत्सर करणाऱ्या काही लोकांनी बँकेत त्यांच्यावर मोठा आरोप लावला, त्यांना अपमानित करून हाकलून द्यावे असे ठरवले आणि खोटे आरोप केले। पैशांची अफरातफर केली आहे असे सांगून हे सगळं तयार केले आणि मग सीबीआय चौकशी आली। तेव्हा त्यांना कसंही करून अपमानित करून पाठवावे असंच त्यांनी ठरवले। पण त्यांनी येशूच्या दिशेने अश्रूंनी प्रार्थना केली आणि आपले जीवन त्याच्या हातात दिले। फक्त एका रात्रीत प्रभूंनी सगळं उलटेपालटे करून टाकले। सीबीआय अधिकारी म्हणाले होते, उद्या तुला अटक करू असे सांगणारे तेच अधिकारी दुसऱ्या दिवशी येऊन म्हणाले, आम्हाला खरे गुन्हेगार सापडले, तू निर्दोष आहेस असे सांगितले। त्या बँकेत ज्यांनी त्यांना अपमानित करायचे ठरवले होते, त्यांच्यावर प्रभूंनी त्यांना अधिकारी म्हणून उंचावले। ते लोक अपमानित होऊन त्या बँकेतून निघून गेले। हेच तर प्रभूने केलेले अद्भुत कार्य आहे। तुमच्या विरुद्ध कितीही लोक उठले, त्यांनी तुम्हाला नष्ट करायचे, मारायचे, अपमानित करायचे ठरवले असले तरीही हे लोक लाजून निघून जातील आणि तुम्ही उंचावले जाल। तुम्हाला वाचवायला प्रभू तुमच्या सोबत आहे। तुम्ही विश्वास ठेवता का? विश्वासाने प्रभूची स्तुती करता का? माझ्या विरोधकांसमोर मला उंचावणाऱ्या, गौरव देणाऱ्या आणि मला सुरक्षितपणे मार्गदर्शन करणाऱ्या देवाचे धन्यवाद, धन्यवाद। येशू ख्रिस्ताच्या नावाने आमेन, आमेन।